नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, विधानसभेची निवडणूक अगदी 2 महिन्यावरती येऊन ठेपली असताना आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागात जातोय, वेगळ्या ग्रामीण भागात जातोय, वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातोय आणि तिथून त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांचा संपर्क साधून लोकांकडून अनेक प्रश्नांची उत्तर मिळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. खऱ्या अर्थानं 2024 ला आमदार म्हणून लोक त्या भागातली कुणाला बघतात, खरं तर हा प्रामुख्याने प्रश्न असतो आणि लोकांकडून तो जाणून घेण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करतोय. गेली बरेच दिवस झाले तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र माझावरती सांगोलमधल्या बातम्या बघत असताल, सांगोलमधला ग्राउंड रिपोर्ट बघत असताल. त्या अनुषंगानं आपण देखील सांगोलमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये गेलोय, अतिशय महत्त्वाच्या ग्रामीण भागामध्ये गेलोय आणि तिथे लोकांशी आपण संपर्क साधलाय. खरं तर सांगोलमधले अतिशय महत्त्वाचे असणारे महूद असेल, जवळा असेल, कोळा असेल, मिरसंगी, त्यासोबत आलेगाव आणि महत्त्वाचं म्हणजे सांगोला शहर या भागामध्ये लोकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय त्या खरं तर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर निवडणूक अगदी 2 महिन्यावरती असली तरी पण आता सध्याला तरी सांगोलचं वातावरण तापल्याचं चित्र मतदारसंघामध्ये बघायला मिळतंय. दिवसेंदिवस वेगवेगळ्या घडामोडी सांगोलमध्ये व्हायला लागल्या त्या. खरं तर सांगोल हा शेतकरी कामगार पक्षाचा हा बालेकिल्ला समजला जात होता. जवळपास गणपत आबांनी 55 वर्ष त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं. पण खरं तर 2019 ला गणपत आबांनी त्यांच्या प्रकृतीसाठी थांबून त्या ठिकाणी त्यांचे नातू असलेले अनिकेत देशमुख यांना उभा केलं. खरं तर अनिकेत देशमुखांची उमेदवारी ऐन निवडणुकीच्या तोंडावर झाली होती. त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाकडून त्या ठिकाणी अनेक नावं चर्चेत होती, त्यामध्ये रुपनरांचं नाव चर्चेत असेल. त्यामुळे कुठेतरी अनिकेत देशमुखाला प्रचार करायला टाइम मिळाला नाही किंवा लोकांमध्ये त्या ठिकाणी संभ्रमाचं वातावरण होतं. त्यामुळे अनिकेत देशमुखांचा जवळपास 700 मतांना पराभव झाला होता. नंतर त्या पराभवानंतर अनिकेत देशमुखांनी त्या ठिकाणी लोकांपर्यंत जो संपर्क ठेवायला पाहिजे होता, लोकांसोबत त्या ठिकाणी सुखादुःखात सामील व्हायला पाहिजे होतं, त्या गोष्टी कुठे त्या मतदारसंघामध्ये दिसल्या नाहीत आणि ती पोकळी त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख यांनी भरून काढण्याचं काम केले. आणि त्यामुळं आता महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुखांचं नाव त्या ठिकाणी सांगोलसाठी त्या ठिकाणी फिक्स झाले असं देखील त्या मतदारसंघामध्ये बोललं जातंय. खरं तर 2019 ला अगदी 700 मतांनी निवडून आले शहाजी बापू पाटील यांचा देखील संघर्ष त्या मतदारसंघासाठी अतिशय महत्त्वाचा समजला जातोय. कितीतरी दिवसाच्या पराभवानंतर शहाजी बापूंचा त्या मतदारसंघामध्ये विजय झालाय. खरं तर राष्ट्रवादीचे नेते असलेले दीपक आबा साळुंखे पाटील यांनी सुद्धा त्या ठिकाणी मोठं प्रयत्न केले आणि शहाजी बापूंच्या विजयाला त्या ठिकाणी दीपक आबांचा सुद्धा मोठा हात आहे असं देखील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून किंवा मतदारसंघामधून एकूण त्या ठिकाणी चर्चा आहे. आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट घेत असताना वेगवेगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या त्या. खरं तर तेथील राजकीय नेत्यांशी, खरं तर तेथील पत्रकारांशी आणि सर्वात महत्त्वाचं राजकीय सल्लागारांशी आपण त्या ठिकाणी बातचीत केल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला त्या ठिकाणी समोर दिसतात. आता सध्याला 2024चं त्या ठिकाणी सांगोलचं राजकीय वातावरण बघायचं म्हटलं तर सध्याला बाबासाहेब देशमुखची तर उमेदवारी त्या ठिकाणी फिक्स आहे. अनिकेत देशमुख सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारीची तयारी करतात असं सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्याकडून बोललं जाते किंवा अनिकेत देशमुख सुद्धा उभा राहण्याच्या तयारीत आहेत अशी देखील चर्चा मतदारसंघामध्ये आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांनी सुद्धा मतदारसंघामध्ये येणाऱ्या आमदारकीसाठी तयारी केली आणि शहाजी बापूला पाठिंबा दिलेले दीपक आबा साळुंखे पाटील देखील या मतदारसंघामध्ये दंड थपटून तयार आहेत. त्यांनी सुद्धा त्यांच्या सुद्धा कार्यकर्त्यांकडून या मतदारसंघासाठी, या विधानसभेसाठी जोरदार तयारी चालू केली. खरं तर दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या भगिनी जयमालताई गायकवाड यांनी प्रत्येक गावामध्ये भेटी द्यायला सुरुवात केली आहे. प्रचार यंत्रणा त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केल्याचं चित्र या मतदारसंघामधून दिसतंय. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सांगोलची निवडणूक कशी लागणार आहे, म्हणजे कुणाची फाईट कुणासोबत लागणार आहे हे देखील अगदी अनिश्चित आहे. कारण कोण उमेदवार कोणत्या पक्षातून उभा राहील हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आता सध्या तरी चौघांची नावं ह्या प्रामुख्याने या मतदारसंघासाठी चर्चेली जातात. आता आपण चर्चा करूया विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उमेदवारीची. खरं तर अनेकांकडून सांगितलं जाते की शहाजी बापू पाटील यांनी मतदारसंघामध्ये मोठा विकास केलाय, मोठा विकास निधी आणलाय, महत्त्वाची रस्त्याची कामं, पाण्याची कामं, बरेच कामं, सांगोलमधले बरेच प्रश्न सुटलेत असं त्यांच्या कार्यकर्त्याकडून सध्या बोलण्यात येत्या. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विकासाला, या निधीला कुठेतरी टक्केवारीची किनार आहे असं देखील शहाजी बापूंवरती टीका या मतदारसंघामधून सातत्यानं होत्या. पण खऱ्या अर्थानं शहाजी बापूंनी जो विकास आणलाय, निधी पोचलाय, त्याचं मतांमध्ये किती रूपांतर झालं हे देखील मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय आहे. पण शहाजी बापूंच्या कार्यकर्त्याकडून महत्त्वाची गोष्ट समजते की अगदी 700 मतांनी जरी शहाजी बापू गेल्या वेळेस निवडून आले होते, या निधीमुळे किंवा या केलेल्या विकास कामामुळे प्रत्येक गावामध्ये जरी 100 मतं वाढीव धरली तरी शहाजी बापूंचा विजय या मतदारसंघामध्ये नक्की आहे असं त्यांच्या कार्यकर्त्याकडून किंवा त्यांचे जे राजकीय विश्लेषक आहेत तसं त्यांच्याकडून सांगण्यात येते की शहाजी बापूंना प्रत्येक गावातून फक्त 100 मतं जास्त धरली तर त्या ठिकाणी शहाजी बापूंना 9 ते 10,000चं लीड मिळून शहाजी बापू विजय होतील अशा देखील मतदारसंघामध्ये चर्चा आहेत. पण गेल्या वेळी त्यांना दीपक आबांचा पाठिंबा होता. दीपक आबांच्या कार्यकर्त्यांनी मोठं मताधिक्य शहाजी बापूंना दिले. आपण जवळमध्ये रिपोर्ट घेत असताना लोकांकडून त्या ठिकाणी सातत्यानं सांगण्यात येत होतं की यंदा दीपक आबा फिक्स आहेत. आपण त्यांना एक विरोध प्रश्न विचारत होतो की दीपक आबा उभा तर राहणार आहेत का, तर कार्यकर्त्याकडून सांगण्यात येते की 100% दीपक आबा साळुंखे पाटील उभा राहणार आहेत. त्यामुळे आमचं मत हे दीपक आबांना असणार आहे, मोठ्या मताने विजय दीपक आबांचा होणार आहे अशी देखील मतदारसंघामध्ये चर्चा होती. खरं तर 2019 ला ज्यावेळेस दीपक आबांनी शहाजी बापूंना पाठिंबा दिला त्यावेळेस त्यांच्यामध्ये अशी एक गोष्ट ठरल्याची सांगितलं जाते की 2019 ला आता शहाजी बापूंना पाठिंबा द्यायचा आणि 2024 ला शहाजी बापूंनी दीपक आबांना पाठिंबा द्यायचा असं त्यांच्यामध्ये चर्चा झाली असं दीपक आबाच्या कार्यकर्त्याकडून तरी सध्या सांगण्यात येतं. नेमकं काय प्रकरण आहे, नेमकं शहाजी बापूंनी काय
शब्द दिलता हा तर खरा संशोधनाचा विषय असणार आहे आणि त्या अर्थाने दीपक आबा साळुंखे पाटील नेमकी या मतदारसंघामध्ये कोणती भूमिका घेतील हे अनेक तिथल्या लोकांकडून विचारण्यात घेत असताना दीपक आबा साळुंखे फिक्स उभा राहतील अशा चर्चा मतदारसंघामध्ये आहेत। आपण प्रामुख्याने प्रश्न विचारला दीपक आबा साळुंखे पाटील जर नाही उभा राहिले आणि आबांनी शहाजी बापूंना पाठिंबा द्यायला सांगितलं तर कार्यकर्ता काय करणार। तर बऱ्याच कार्यकर्त्याकडून त्या ठिकाणी प्रतिक्रिया आली की आमचं मत यावेळी शहाजी बापूंना नाही, याचा नक्कीच फायदा या ठिकाणी बाबासाहेब देशमुखांना होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते आणि त्या ठिकाणी बऱ्याच लोकांकडून राजकीय सल्लागाराकडून सांगण्यात येते की शहाजी बापू पाटील आणि दीपक आबा साळुंखे पाटील एकच होतील आणि एकत्रच निवडणूक लढवतील आणि शहाजी बापूंना आमदारकीचा उमेदवार ठरवतील आणि दीपक आबा साळुंखे पाटीलना जिल्हा परिषद किंवा सांगोलच्या इतर राजकारणामध्ये दीपक आबांना त्या ठिकाणी घेतील। अशा पद्धतीने दीपक आबा साळुंखे पाटील आणि शहाजी बापू पाटील यांचं राजकीय त्या ठिकाणी जुळेल असे या मतदारसंघामध्ये सांगितलं जाते आणि खऱ्या अर्थानं असं झालंच तर मतदारसंघाचं चित्र मात्र वेगळं असणार आहे, कारण दीपक आबांचे कार्यकर्ते शहाजी बापूंवरती मोठ्या प्रमाणात नाराज दिसतात। दीपक आबांनी जरी सांगितलं तर ती लोक खरं तर ते कार्यकर्ते बरेच कार्यकर्ते शहाजी बापूंना मतदान करणार नाहीत असं शहाजी बापूंच्या कार्यकर्त्याकडून शहाजी बापूंच्या जवळच्या माणसाकडून देखील सांगण्यात येते। अशा एकूण राजकीय चर्चा त्या ठिकाणी आहेत। समजा दीपक आबा साळुंखे पाटील उभा राहिले आणि शहाजी बापूंनी त्यांना पाठिंबा दिला तर दीपक आबांचा त्या ठिकाणी महोद भाग असेल, गोळा असेल, आपण काल रिपोर्ट घेतला त्या ठिकाणी नाझरे असेल, या भागामध्ये दीपक आबाचे त्या ठिकाणी कार्यकर्ते कमी आहेत। मग शहाजी बापूंचे कार्यकर्ते दीपक आबाला मतदान करतील का हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। पण या एकूण घडामोडीचा मात्र बाबासाहेब देशमुखांना मोठा फायदा होईल असे देखील या मतदारसंघामध्ये चित्र दिसतंय। दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाकडून दोन नावं सातत्याने चर्चेत आहेत, एक म्हणजे बाबासाहेब देशमुख आणि दुसरे म्हणजे त्यांचे भाऊ अनिकेत देशमुख। खरं तर या मतदारसंघामध्ये मोठा संपर्क अनिकेत देशमुख पेक्षा बाबासाहेब देशमुख यांचा नक्की आहे। गणपत आबांचे दोन नातवंड काय करतील याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागणार आहे, कारण गणपत आबांचे नातू दोघंही या निवडणुकीची तयारी करतात असं देखील त्या ठिकाणी समजतंय। आता एकूण विचार करताना त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा असेल त्या माध्यमातून तरी बाबासाहेब देशमुख यांची शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी फिक्स झाली आहे। मग अनिकेत देशमुख शांत राहतील का किंवा अनिकेत देशमुख उभा राहील तर काय फरक पडेल हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। तर सांगोलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचं मोठं मताधिक्य आहे, मोठा गट त्यांचा आहे, त्यांना मानणारा मोठा वर्ग त्या ठिकाणी सांगोलमध्ये आहे। शेतकरी कामगार पक्षाचा लोक या मतदारसंघामध्ये कोणते विचार करतात, बाबासाहेब देशमुख का अनिकेत देशमुख, खरं तर आपण देखील लोकांच्या माध्यमातून वेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून बघायला मिळतात। खरं तर एक प्रामुख्याने गोष्ट लक्षात येते की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होईल का अशी देखील मतदारसंघामध्ये चर्चा आहे, पण तसं राजकीय वातावरण मात्र सध्याला तरी दिसत नाही। खरं तर शेतकरी कामगार पक्षाकडून त्या ठिकाणी सातत्यानं सांगितलं जाते की दोघातला एक जण कोणतरी उभा राहावा आणि देशमुखांचा कोणतरी त्या ठिकाणी आमदार करा आणि सातत्यानं लोकांकडून बाबासाहेबांचं नाव तरी प्रामुख्याने चर्चेला दिसतंय। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यदा कदाचित अनिकेत देशमुख यांनी बंड केलाच, अनिकेत देशमुखने सुद्धा त्या ठिकाणी उभाच राहिले तर मतदारसंघामध्ये काय फरक पडेल, त्याचा फायदा शहाजी बापूला होईल का हा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न आहे। पण तसं तरी वातावरण सध्याला तरी सांगोलमध्ये दिसत नाही, कारण शेतकरी कामगार पक्षाचा त्या ठिकाणी मतदार असेल त्या ठिकाणी जागरूक मतदार आहे, त्या ठिकाणी विचारच करून मतदान करणार आहे। कारण या निवडणुकीला विनिंग उमेदवार म्हणजे विजयाचे उमेदवार त्या ठिकाणी मतदान प्रामुख्याने प्रत्येक भागामध्ये केलं जाते आणि विजयाचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख यांचं त्या ठिकाणी नाव चर्चेला आहे। त्यामुळे अनिकेत देशमुख यांना मत देऊन वाया जाण्यापेक्षा खरं तर देशमुखांचा आमदार व्हावा यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे लोक मात्र बाबासाहेब देशमुखांच्या मागे उभा राहतील असं देखील या मतदारसंघामध्ये चित्र दिसतंय। आणि त्यामुळेच दुसऱ्या बाजूला बघितलं तर शहाजी बापू आणि दीपक आबांचं कशा पद्धतीने जुळतंय, त्यांच्यातलं जरी कोण जरी उमेदवार उभा राहिला शहाजी बापूला जरी पाठिंबा दिला तर त्याचा देखील फायदा म्हणजे दीपक आबांचे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या पाठीमागे जातील किंवा त्यांना गुपित मतदान करतील अशा देखील मतदारसंघामध्ये चर्चा आहेत। आणि दुसरी बाजू अनिकेत भैया देशमुख जरी उभा राहिले तरी शेतकरी कामगार पक्षाचा त्या ठिकाणी कार्यकर्ता असेल, शेतकरी कामगार पक्षाचा माणूस असेल, तो त्या ठिकाणी विनिंग उमेदवार म्हणजे बाबासाहेब देशमुख यांना त्या ठिकाणी निवडून देण्यासाठी प्रयत्न करतील। त्यामुळे एकूण मतदारसंघामध्ये आता जरी बघितलं तरी बाबासाहेब देशमुख यांचं पारडं या मतदारसंघामध्ये जड दिसतंय, कारण कशा जरी घडामोडी झाल्या कोण जरी उमेदवार उभा राहिला तर त्याचा एकूण फायदा बाबासाहेब देशमुखांना होतोय असं तरी मतदारसंघामध्ये चित्र सांगोलमध्ये आता आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर सांगोलमध्ये आपण देखील अजून वेगळ्या भागामध्ये जाणार आहेत, अजून लोकांकडून वेगळ्या प्रश्नाची उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अशा एकूण पद्धतीनं त्या ठिकाणी सांगोलचं राजकीय वातावरण आता तरी त्या ठिकाणी सगळ्यांना बघायला मिळते। आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून सतत वेगवेगळ्या विश्लेषणातून ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण सांगोलमधला त्या ठिकाणी राजकीय आढावा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर अशाच बातम्या तुम्हाला सातत्यानं महाराष्ट्र माझावरती बघायच्या असतील तर आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमकं तुमच्या सांगोलच्या राजकारणाविषयी काय प्रतिक्रिया येत्या, कोण कुणाच्या विरोधात उभा राहील, कोण कोणत्या पक्षाकडून उभा राहील, तुम्हाला कसं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।